शुद्ध कांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आजची रेसिपी बघा, आपण आज शाही पनीर करणार आहोत आणि ते पण विदाऊट कांदा लसूणची। आणि ही भाजी एवढी अप्रतिम होते ना की हॉटेलमधून भाजी आणण्याची गरजच नाही आहे, एवढी सुंदर भाजी तयार होते घरच्या घरी। तर बघा, आज ही आपण रेसिपी बघणार आहोत, सुंदर अशी शाही पनीर। खूप साधी सोपी आहे, खूपच मस्त आहे आणि खूपच चवीला एकदम भारी आहे। आणि तुम्ही एकदा ही भाजी करून बघितली ना तर तुम्ही पुन्हा पुन्हा कराल भाजी ही। तर चला आपण लगेच सुरुवात करूया रेसिपीला। इथे बघा, मी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आता आपण पहिला शिमला मिरची, अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे, 3 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 काप करून त्याचे, आणि थोडीशी कोबीचे पानं घेतलेली आहेत। बघा, कोबीची पानं यासाठी घेतलेली आहेत की कारण आपण कांदा नाही याच्यामध्ये टाकत आहेत म्हणून। 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। आणि आता ह्याच्यामध्ये बघा, आता आपण खडा मसाला ॲड करणार आहोत। मोठी वेलची घेतलेली आहे, हिरवी वेलची घेतलेली आहे, काळी मिरी घेतलेली आहे, लवंग घेतलेली आहे, स्टार फूल घेतलेला आहे, दालचिनी घेतलेली आहे। आणि आता ह्याच्यामध्ये बघा, रंगासाठी आहे ना तुम्ही काश्मीरी मिरची पण ॲड करू शकता किंवा बेडकी मिरची। मी आता ही माझ्याकडे बेडकी मिरची होती तर मी बेडकी मिरची घेतलेली आहे 4। आणि ह्याला मी 4 तास भिजत ठेवले होते गरम पाण्यामध्ये। आणि आता ह्याच्यामध्ये आपण कुकरमध्येच बघा, आपण पनीर पण ठेवणार आहोत शिजत। पनीरची पण छान अशी वाफ काढून घेणार आहोत। आणि पनीरची वाफ काढली ना तर विश्वास ठेवा, पनीर एवढे सॉफ्ट होतात ना, एकदम हॉटेलसारखे। तुम्हाला ते फ्राय करायची पण गरज नाही लागत। आणि आता त्याच्यामध्ये बघा, मी 2 चमचे दही ॲड केलेलं आहे आणि 2 चमचे दूध ॲड केलेलं आहे। आणि हे असंच आता हे असंच ठेवते आहे कारण हा छोटा कुकर आहे म्हणून। तुम्ही ह्याला पुन्हा बंद डब्यामध्ये पण ठेवू शकता। हे बघा, कुकरमध्ये पहिला आपण पाणी ॲड करूया। 1 ग्लासभर पाणी टाकते, जास्त पाणी नका टाकू, नाहीतर मग ते नंतर पाणी वाया जाईल। 1च ग्लास टाकायचा आहे, जेणेकरून मग ते पाणी आपण पुन्हा आपल्या ग्रेव्हीमध्ये यूज करू शकतो। आता बघा, मी पनीरचा डब्बा पण ठेवलेला आहे कुकरमध्ये। आणि ह्याच्या आता आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकर बघा, छान असे त्याचे 2 ते 3 शिट्ट्या आणि करून घेतलेल्या आहेत, वाफ पण काढून घेतलेली आहे। पनीर बघा, मस्त असं छान असं एकदम सॉफ्ट झालेलं आहे। आपण ते काढून घेऊया। खालचं कुकरमधलं पाणी त्याच्यामध्ये आलेलं आहे, पण काही प्रॉब्लेम नाही आहे, ते सगळं पाणी आपण यूज करणार आहोत। आणि आता जे सगळ्या भाज्या मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे शिजवून घेतल्या आहेत ना, त्या आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायच्या आहेत। आणि भाज्या मी फक्त आता बॉईल केल्या आहेत, तरी पण सुगंध एवढा सुंदर येतो आहे ना, पूर्ण किचनमध्ये मस्त असा सुगंध सुटलेला आहे। तर हे बघा, सर्व आपल्याला मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये बघा भाज्या घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला फिरवून घ्यायच्या आहेत। आणि पनीर बघा किती सॉफ्ट झालेला आहे, हे बघा, खूपच सॉफ्ट होतं पनीर। पनीर पण आपण बघितलं किती सॉफ्ट झालं आहे। आता बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 6 ते 7 काजूचे तुकडे घेतलेले आहेत, अख्खा काजू घेतलेला आहे, आणि थोडेसे मगज बी घेतलेले आहेत। हे तुम्ही शिजताना पण टाकू शकता, पण मी आता हे वरून ॲड केलेलं आहे। आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे, बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची आहे। आणि पेस्ट बघा करून घेतलेली आहे। रंग पण किती सुरेख आलेला आहे, एकदम आपल्याला पाहिजे तसा। आणि ग्रेव्ही बघा किती मस्त झालेली आहे। आता हे मी 4 ते 5 लोकांसाठी केलेलं आहे, तुम्हाला जशी क्वांटिटी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ती ग्रेव्हीचं प्रमाण घ्या। आणि आता आपण लगेचच फोडणी करूया। तेल ठेवलेलं आहे,
कढईमध्ये गरम करत बघा। आणि तेल मी 1 मोठा चमचा घेतलेला आहे। तुम्ही तेलाऐवजी तूप पण घेऊ शकता किंवा बटर पण घेऊ शकता। अर्ध तूप अर्ध बटर अर्ध तेल असं पण करू शकता, पण मी आता इथे तेलच घेतलेलं आहे। आणि 1 मोठा चमचा बघा जिरं घेतलेला आहे, तेजपत्ता घेतलेला आहे। चांगलं परतून घ्यायचं। आणि आता या तेलामध्येच आपल्याला ही ग्रेव्ही ॲड करायची आहे। बघा कलर किती सुंदर आलेला आहे। फक्त आपण ह्याच्यामध्ये 4 बेडकी मिरची ॲड केलेल्या आहेत आणि तिखटासाठी 2 हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत। कलर खूप सुंदर येतो आणि आपण ग्रेव्हीचा थिकनेसपणा पण बघा किती एकदम मस्त आलेला आहे। आपल्याला जसं पाहिजे तशी ती ग्रेव्ही तयार झालेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा थोडीशी ग्रेव्ही होती, म्हणून मी त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून ते मी आता कढईमध्ये ॲड केलेलं आहे। ग्रेव्ही बघा तुम्हाला किती पातळ किती घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ठेवा। आता आपण याला 2 मिनिटं तेल सुटेपर्यंत चांगलं असं झाकून ठेवूया। तेल खूप छान त्याला सुटून येईल। आणि आता हे बघा 2 मिनिटानंतर ग्रेव्हीला मस्त असं ग्रेव्ही पण चांगली अजून मस्त शिजलेली आहे। मस्त त्याचा सुगंध दरवळत आहे आणि ग्रेव्ही बघा किती मस्त तेल छान असं सुटलेलं आहे ग्रेव्हीला। आणि आपण ग्रेव्हीमध्ये पाणी ॲड करून पण बघा ती परत किती घट्ट झालेली आहे। आणि आता ह्याच्यामध्ये आपण पनीर ॲड करूया। जे आपण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना, जेवढं साहित्य कुकरमध्ये ठेवताना आपण तेवढंच ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे बघा। कोणताही नंतरला आपण मसाला ह्याच्यामध्ये ॲड करणार नाही आहोत, तरी पण भाजी एवढी भारी होते, खूपच मस्त होते। तर तुम्ही ही नक्की करून बघा। आणि चवीप्रमाणे आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, किंचित साखर। भाजी चांगली परत एकदा व्यवस्थित अशी परतून घेऊया। बघा घरी कोणी पाहुणे वगैरे येणार असतील तर तुम्ही भाजी करू शकता। कस्तुरी मेथी ॲड करते, ही पण घरीच केलेली आहे मे महिन्यामध्ये। कोथिंबीर ॲड करते। बघा आपण तिखटासाठी हिरव्या मिरच्या ॲड केल्या आहेत, रंगासाठी बेडकी मिरच्या ॲड केलेल्या आहेत। आणि तरी पण ह्याच्यानंतर बघा मी त्याच्यामध्ये काहीच ॲड केलेलं नाही आहे, तरी भाजी एवढी सुंदर झालेली आहे आणि सुंदर होते ही भाजी। तर आता पुन्हा तिला पण मी 2 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवलेलं आहे। आणि 2 मिनिटांनंतर बघा काय भाजी एकदम मस्त दिसते आहे आणि एकदम टेस्टीला पण एकदम सुरेख झालेली आहे। माझी मुलगी बोलत होती की मम्मी ही भाजी रोज कर म्हणून, एवढी भाजी सुंदर होते विदाऊट कांदा लसूण, विदाऊट कोणते मसाले। आणि ती दिसायला पण बघा ना किती सुंदर दिसते आणि एकदम पटकन होते भाजी, काहीच तिला वेळ नाही लागत। तर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। आणि या सणासुदीला ही भाजी नक्की तुम्ही करून बघा घरच्यांना आणि तुम्हाला खूपच आवडेल। कमी वेळामध्ये आणि खूपच सुंदर भाजी आणि कमी साहित्यामध्ये। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी करून बघा। केल्यानंतर प्लीज एक कमेंट करा आणि बघितल्यानंतर प्लीज लाईक करा। व्हिडिओ पूर्ण